अय्यो नमस्कार. कस तर मग जसं आहे तसं दोन शब्द पटासाठी हम राजा भी बदमाश था हम भी बदमाश हे वाक्य चुकीचं आहे. कारण की तिथं पाहता पाहता पटात मी तर होतो, माझे मोठे बाबा पण होते. त्यांच्या बाजून जाऊन उभं राहिलं, एवढं त्यांचं लक्ष नव्हतं की बाजून जाऊन उभं राहून पण मी दिसलो नाही त्यांना. तेव्हा कुठं मग थोड्या वेळाने बोलले माझ्याशी. तुम्हाला म्हणून सांगतो, माझा आजा कधीच कुत्रं नव्हतं पोचू देत होता. का माहित का बरं का? त्या कुत्र्याला मारत होता पण बैल पोच म्हणत होता, सांगत होता हे तुम्ही घड्याळ टाइम पाससाठी पाहता, हे पटाची घड्याळ आहे, एकदा पाहून घ्या, तुम्हाला डबल पाहायला नाही भेटत. तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही घरी बसून राहता पट पाल घेऊन जायचं कधी. पटात सांगतो कॉमन मॅनची पॉवर कुठून राहते, तंबाखू चुना ओ. ही संगत ही खूप परिणाम करते. माझ्या मित्रासोबत गेलो होतो, एवढे त्याचे मित्र होते, हातच जोडत राहा लागला आम्हाला जिथे तिथं. तुम्हाला म्हणून सांगतो, त्याला सर्व्हिस करायला पण भेटली. कशाची? पटाची. बरं त्याला म्हणे की खेच एकदा, पण नाही, माझा मित्र म्हणे नाही, आता मी जीन्स पॅन्ट लावणार, फुल पॅन्ट लावणार, नाही जमत, ते खेचता नाही येत आता. तुम्हाला म्हणून सांगतो, ते जोडी लावायला किती त्रास होते आम्हाला. कळलं 5-5 मिनिटं ते जोडीच लागत नाही, पण सुटल्याबरोबर बहुत धनान पडते. बरं तुम्हाला म्हणून सांगतो कसं सोडते बघा ते आता. कशी जोडी पाहिजे, हॉर्स पॉवर का बैल पॉवर लागली पाहिजे दोघांना पण. प्रेक्षक पण आतुर झाले पाहिजे पाहण्यासाठी. आता जो लाका बैल चालतो माऊली बैल, त्याचा मालक माझ्यासोबत होता, मी त्याच्यासोबत आलो. तो म्हणजे तुम्हाला सांगितलं सर मागच्या ब्लॉगमध्ये, तो दादाने फुकट एवढी मेहनत नाही केली. बरं एक वर्षी त्याला पोचलं. कशी बघा जोडी त्याने करी. त्या एकच त्या याला निषेध होता, तो खऱ्याच्या पणीचा. त्या दाणीवर खऱ्याची पणी दिसली, त्याचं मन बचकून जायचं, दान सोडून बघायचं. बरं एवढी खतरनाक जोडी होती त्याची. कसा पडतो बघा तो. लोक पण म्हणू लागले होते आजूबाजूचे, का जोडी बनवली, पण का फुगड हो का, रोज टोपलं टोपलं चारा लागे त्याला. तेव्हा कुठं ते तेवढं तयार झालं, तेवढं धावते बघा तो कसा. रस्त्यात जाता जाता कळलं, शाळेतले पोरं गायरान पोरं असे बाहेर फिरतात, पण ते गायरान नवे टिक्के लावून हुशार होते. कशासाठी? पट पासाठी आले होते. विचार करा, एवढी आतुरता असते पट पाहणाऱ्या लोकांसाठी. तुम्हाला म्हणून सांगतो, आमचा घर शेजारी एवढे पुण्य कमवत होता, मला पण थोडेसे दे म्हणलं. रस्त्यात जे जे भेटलं त्यांनाच घेऊ जात होता. चांगली बायको नक्कीच भेटेन असं मला तरी अपेक्षा आहे. ईश्वरश्री अपेक्षा मागतो. पण आमच्या गाडीला एवढा वेग होता, तुम्हाला म्हणून सांगतो, या हातातून हवा धसली तर त्या हातातून निघत होती, एवढी स्पीड होती. याचा गतीचा अंदाज तुम्ही घेत असाल. कुत्रे रस्त्याने डोळे उघडे करून पाहत होते आमच्याकडे. रस्त्यात जाता जाता तुम्हाला गती सांगू का कशी वाढत होती आमची. हे चुट्टी दिसतं ना वरची, गर्रा 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 घुमत होती. धन्यवाद फॉर व्हिडिओ बघण्यासाठी.